हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती म्हणत लक्ष्मण भाऊंनी सुरू केलेला आरोग्य सेवेचा वसा आज अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणावरती उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात लोक या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घेताना दिसतायत। चेकअप करतायत, तपासण्या करतायत, कोणी चष्मा घेते, डोळ्यांची तपासणी करून कोणी वेगवेगळ्या आजारांवरती निदान करताना दिसतंय। डाव्या बाजूला आपण पाहू शकतो ECG साठी लागलेली लाईन आहे, एक्सरे साठी लागलेली लाईन आहे। हे मोठ्या प्रमाणावरती लोक या सगळ्या सुविधांचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एक रुग्ण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। कुठून आलात तुम्ही? हे भोसरीत आलो। माझं नाव पाटील धनराज बाबूराव, राहणार भोसरी, आणि मला हर्नियाचा त्रास होता। हर्नियाचा त्रास आल्यानंतर इथे या शिबिरामध्ये आल्यानंतर हर्नियामध्ये जे टेस्ट लागतात सर्व सोनोग्राफी सर्व फ्रीमध्ये झाले। तसेच जे नियोजन आहे उत्तम, आणि म्हणजे ह्याची तयारी मला तर असं वाटतं 1-2 महिन्याच्या अगोदर केलं असेल, पण एकदम नियोजनबद्ध काम चालू आहे। सर्वसामान्य लोकांना हे परवडणारं आणि योग्य मार्गदर्शन पर सल्ला मिळत आहे। म्हणजे काही लोकांना चुकीच्या मार्गाने जे डॉक्टर सल्ला देतात, पैशाची जी लूट आहे ती पैशाची लूटसुद्धा थांबवू शकेल। आणि हे अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना जर एखादा आजार वेगळा आणि ट्रीटमेंट वेगळी अशी न होता योग्य आजार योग्य ट्रीटमेंट आणि पुढं काय इथं नाही होत असेल, या जर शिबिरातून होत नसेल तर तुम्ही पर्याय काय करू शकता, सरकारी फॅसिलिटी कुठली घेऊ शकता, किंवा आयुष्यमान कार्ड असेल, महात्मा ज्योतिबा फुले जे स्कीम आहेत त्या मार्फत सुद्धा जे लॉंग टर्मचे ऑपरेशन असतील किंवा काही किडनीचे आजार असतील किंवा लिव्हरचे असतील, कॅन्सरचे आजार असतील, याबद्दल लॉंग टर्मची जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट सुद्धा मिळू शकते। डायलिसिसची जी खर्चिक बाब आहे ही सुद्धा या शिबिरातून एक मौलिक सल्ला मिळतो। त्यामुळे बरेच रुग्णाला काय भटकत जाणारे रुग्ण आहेत किंवा जे डॉक्टर जे फसवेगिरी आहे हे ती कुठेतरी थांबली जाते। आणि असे शिबिर म्हणजे शक्यतो ग्रामीण भागात सुद्धा व्हायला पाहिजे। शहरी भागात झाले बरोबर आहे, पण ग्रामीण भागामध्ये अत्यंत म्हणजे जे दवाखाने सरकारी ते मृत अवस्थेचे सरकारी आहेत, त्यामुळे तिथं ट्रीटमेंट मिळत नाही। असे जर ग्रामीण भागात सुद्धा असेच चांगल्या प्रकारचे नियोजन करून शिबिर घेतलं नक्कीच। आणि हा जो शिबिर आहे मला असं वाटतं मी पहिल्या वेळेस आले, पण याच्या अगोदर त्यांचा इतिहास बघितला तर 9 वर्षामध्ये अशाच प्रकारे शिबिर झाले आणि चांगल्या प्रकारे झाले। लक्ष्मीभाऊ जगतापचं काम एकदम सर्वसामान्य लोकांना जे या मूळ गावी असेल की परगावात जरी माणूस असेल तर गावाच्या लोकांसारखीच ट्रीटमेंट या भागातल्या लोकांना देतात। मी तर माझं मूळ गाव तुळजापूरकडलं आहे, पण इथं मला असं वाटतं माझ्या गावात आल्यासारखं ही ट्रीटमेंट आहे। सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात। बाहेरचा आणि आजचा असं काही नाही, सर्वसामान्य लोकांना समान वागणूक मिळते, हे सगळ्यात महत्त्वाचे आनंद वाटतं। एकंदरीत आपण पाहू शकतो हीच आमची प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसासम वाचणे, अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी लोक आपल्याला देताना पाहायला मिळतात। लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातून सुरू केलेला हा आरोग्य सेवेचा वसा आहे आणि आता शंकरभाऊ जगताप असतील किंवा अश्विनीताई जगताप असतील त्यांच्या माध्यमातून हा पुढे चालवल्याचं आपल्याला पाहायला मिळते।